राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी. नमो शेतकरी सन्मान निधीच्या 6वा हप्ता होळीनिमित्त तारीख जाहीर केलेली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये मोठी अपडेट. तर पहिलीच मोठी बातमी आहे, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी का घाबरता, मुनगंटीवारांनी दिले आव्हान. चंद्रपूर इथून शक्तीपीठ करा पण पांधन रस्ते सुद्धा पहिले करा, मुनगंटीवार यांनी म्हणाले. वाल्मिक कराडने तब्बल 6 वेळा मागितली खंडणी. अवादा कंपनीतील प्रकल्प अधिकाऱ्याच्या जबाबातून माहिती झाली उघड. राज्यातील 5,000 वित्तीय संस्था तोट्यात, 13,000 कोटींचे कर्ज अद्यापही थकीत. ताळेही लागत असल्याने ठेवीदार झाले चिंतेत. अंगावर शहारे 1,00,000 शंभू प्रेमी बिटकरांनी पाहिला छावा चित्रपट. इतिहास अनुभवायला मिळाला प्रेक्षकांचे मनोगत. 2 दिवस पोलिसांचा राहणार जिल्ह्यात तडका बंदोबस्त. गहू हरभरा काढणीला वेग, मळणी यंत्रचालकांना आले आता सुगीचे दिवस. धाकधूक संपली, लाडक्या बहिणींना दुसरा हप्ता देखील त्यांच्या खात्यावर झाला वर्ग. 36,000 कुटुंबियांचा धान्य पुरवठा होणार आता बंद. 31 मार्चपूर्वी KYC करून घ्या, नाहीतर आपल्या कुटुंबाला रेशनमधून मिळणारा धान्य पुरवठा हा मिळणार नाही. धानाला बोनस देणार कसा? आर्थिक बजेटमध्ये तरतूदच नाही, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. घोषणेला 4 महिने पूर्ण, आदेश केव्हा निघणार? रब्बीत पीक कर्जाचे 50.44% वाटप. 200 कोटींचे होते उद्दिष्ट. 102 कोटींचे पीक कर्जाचे वितरण व्याजासह भरावी लागत आहे शेतकऱ्यांना रक्कम. शासनाचे टार्गेट, बँकांचे दुर्लक्ष. 4,50,00,000 क्विंटल कापूस खरेदी. 4.5 लाख क्विंटल कापूस झाली खरेदी. हमीभावाचा लाभ घेण्यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी 15 मार्चपूर्वी नोंदणी करणे बंधनकारक केलेले आहे. गरिबांच्या फ्रीजलाही वाढली आता सध्या बाजारामध्ये मागणी. शेतकऱ्यांची कर्ज जमा करण्याकडे पाठ. मल्चिंगवर मिरची लावा, अनुदान मिळवा शेतकऱ्यांनो, उन्हाळ्यात पैसे कमवा.